आपल्यासोबत मनसेचे नेते प्रकाश महाजन साहेब आहेत. सर, जे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्यावर संजय राऊत यांनी टिप्पणी करताना असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, परंतु आशिष शेलार असं म्हटलेत भाजपचे नेते की मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली राज ठाकरेंची, असं म्हणू नका, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं म्हटले. त्यात फरक काय? समजा मुख्यमंत्री स्वतःहून भेटले काय किंवा राज ठाकरे स्वतःहून भेटले काय, परिणाम काय होणार? मुख्यमंत्रीच राहणार आहेत, राज ठाकरेच राहणार आहेत. शब्दाचा छल करून आपली निष्ठा दाखवण्यासाठी दोन मोठ्या माणसांना का मध्ये ओढता? अहो, मोहम्मद पर्वताला भेटला काय, पर्वत मोहम्मदाला भेटला काय? महत्त्वाची भेट झाली का? आणि मुख्यमंत्रीच राहणार आहे. स्वतःहून जरी भेटले ते मुख्यमंत्रीच राहणार आहेत किंवा राज ठाकरे स्वतःहून जरी भेटले ते राज ठाकरेच राहणार आहेत. त्यांच्यात काय बदल होणार आहे? म्हणजे शाळेतल्या पोरासारखं झालं ना की कोण अगोदर कोणाला भेटले कोण ह्या नाही. हे काही महाराष्ट्राचा प्रश्न नाही हो. काल एवढा मोठा अपघात झाला आहे मावळमध्ये, त्याच्याविषयी बोलायचं सोडून कोण कुणाला भेटलं, अगोदर कोण गेलं, नंतर कोण गेलं, हे पोरखेळ आहे सगळा, गांभीर्यच नाही. म्हणून मी परवा एका ठिकाणी म्हणले की सुमार कुवतीचे लोक जर असले तर ते असं होत असतं. दुसरा विषय असा की ज्या हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली त्या ठिकाणी अनेक बिल्डर्स होते आणि मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असताना त्या ठिकाणी गुप्त भेट का घेतली असा पण प्रश्न किंवा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. खरं म्हणजे संजय राऊत एवढे मोठे नेते आहेत, अनुभवी आहेत, मी त्यांना काय बोलावं. संजय राऊतने किमान 1-2 महिने जर गप्प राहिलं तर या महाराष्ट्रात खूप काही चांगलं घडेल. मला सांगा, मुख्यमंत्र्यांनी गुप्त बैठक घेतली, संजय राऊत कोणत्या आधारावर बोलते? तो मुख्यमंत्री कुठून निघाले, कुठं आले, कोणत्या रस्त्याने आले, या सगळ्या नोंदी आहेत. ती गुप्त बैठक कशी समजता येईल हो? काही वृत्तवाहिन्यांनी तर ज्या खोलीत भेटले, ज्या मजल्यावर भेटले, ज्या दरवाजाने गेले हेही दाखवलं. मग कसली गुप्त बैठक आली? आणि तुमचं म्हणणं आहे ना बिल्डर या दोघांना भेटले, तर संजय राऊतनं नावं जाहीर करावी ना कोण बिल्डर भेटले म्हणून. महाराष्ट्रात काही चांगलं घडायचं असेल तर नेमकं त्यावेळेस संजय राऊत असं काही बोलून जातात की ते सगळं बिघडून जातं. म्हणून मी त्यांना हात जोडून विनंती, 1-2 महिने मौन बाळगा. ह्या महाराष्ट्रात खूप चांगलं घडेल. तुम्ही जर असं बोलत राहिलं तर ते सगळं त्याचा खेळखंडोबाच होईल. नक्कीच होते मनसेचे नेते प्रकाश महाजन. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.